बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजलेला आहे। दोषी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे। तर आतापर्यंत एकाही शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रशांत बंब यांनी लावून धरलेली आहे। जे जे दोषी आहेत ते याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसरचं हे नाहीये। एज्युकेशन ऑफिसर शिवाय या परवानग्या दिल्याच जात नाही, म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का? नंबर 1। नंबर 2, अध्यक्ष महोदय, हा साधा मुद्दा नाहीये। आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आहे आणि म्हणून माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेम मध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का? प्रकरण एक नाहीये। आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जस्ट लक्षात आलंय, म्हणजे 10 वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले, संस्था चालक बिंदास त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले। ह्याच्यावर चाललंय काय? हे डायरेक्ट तुम्ही काय सांगताय त्या मंत्री महोदय? सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना, अरे हेच दोषी आहेत ना।